भाजप सरकारचा भाजप सरकारचा भाजप सरकार भाजप सरकार भाजप सरकार भाजप सरकारचा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे असतील, विश्वंभर चौधरी असतील, असीम सरोदे असतील यांच्यावर यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. म्हणजे निखिल वागळेंची गाडी होती, त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात असं निर्भय बनो हा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी हे सगळे चालले होते आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि त्याच्या निषेधार्थ आज खांदा कॉलनी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे. महादेव वाघमारे असतील, गणेश कडूजी असतील, सगळे गणेश पाटील जे असतील, सर्व इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. नेमकं काय तुमचा उद्देश आजच्या निषेधाचा? 9 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे निर्भय बोनो कार्यक्रम घेण्यासाठी पुणे येथे गेले होते. त्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला केला, त्यांची ज्याप्रमाणे गाडी फोडली, त्या सर्वप्रथम मी भाजपचा आणि त्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. आणि ही घटना घडत असताना पुणे पोलीस देखील त्या ठिकाणी हजर होते, त्यांच्या गाडीसोबत होते. लेकिन पुणे पोलिसांना हा हल्ला थांबवता आला नाही. त्यामुळे आम्ही पुणे पोलिसांचा देखील जाहीर निषेध करतो. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कार्यक्रम घेण्याचे अधिकार आहेत. प्रत्येकाला जो कोणताही राष्ट्रीय पक्ष असो त्याच्या विरोधात बोलण्याचा, त्या मंत्र्यांच्या विरोधात बोलण्याचा हा जनता लोकशाही म्हणून आम्हाला जनतेला अधिकार आहे. आणि ते काम करत असताना जर अशा प्रकारे हुकुमशाही आणि झुंडशाहीप्रमाणे जर त्यांच्यावर हल्ले होत असतील तर आम्ही जनता म्हणून हे कधीही खपवून घेणार नाही. असे जर इथून पुढे भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून हल्ले होत राहिले तर त्यांना आम्ही जशाचे लोकशाही पद्धतीने उत्तर देऊ. हा छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील तर ह्या आम्ही जनता म्हणून कधीच खपवून घेणार नाही. आम्ही त्यांना जसेच तसे उत्तर देऊ यापुढे. अन्य देखील सहकार्य येतं. बरं, आपली ओळख सांगा अगोदर. आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी. काल 9 तारखेला जो पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेब, असीम सिरोदे आणि दुसरे विश्वंभर चौधरी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा प्रथम मी जाहीर निषेध करतो. आणि भाजप ही हुकुमशाही आणतोय हे आता सगळ्या जनतेला दिसत आहे. आणि ते करत असताना जो हल्ला झाला त्यावेळेला पोलीस यंत्रणासुद्धा खरोखर सामान्य जनतेसाठी आहे की भाजप सरकारसाठी फक्त काम करते पोलीस यंत्रणा हे तिथे दिसून आलं. कारण एकाही पोलिसांनी तिथे विरोध केला नाही. पोलिसांनी पाहिजे म्हटलं असतं तर काही करता आलं असतं पोलिसांना, पण त्यांनी त्या गोष्टी पूर्णपणे मुभा दिली होती त्यांना. हे सर्व चुकीचा प्रकार घडलेला आहे आणि या घटनेचा मी तीव्र निषेध करत आहे. आणि अशी परिस्थिती आज भाजपची जी मंडळी आहे, हा शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्र हे विसरले आहेत की काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडलेला आहे की भाजप आता हुकुमशाहीकडे आपला देश नेत आहे. तर मी या गोष्टीचा तीव्रपणे निषेध करत आहे आणि थांबतोय. धन्यवाद. तर आपण आपली प्रतिक्रिया 9 फेब्रुवारी रोजी पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, प्रसिद्ध वकील असीम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, हा भ्याड हल्ल्याचा प्रथम मी या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो. संविधानाच्या मार्गाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे, प्रत्येक माणसाला जो बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, तो जो अधिकार जर हे भाजप सरकार आणि भाजप विचारांचे जे लोक जर करत असतील तर त्यांचा प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहिलं पाहिजे. निखिल वागलेसारखा ज्येष्ठ पत्रकार आज सर्वसामान्यांचे प्रश्न, ज्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या घडामोडी, जो फुले शाहू आंबेडकर विचारावर जो घाला घातला जात आहे, ह्या विचारावर जो आघात होत आहे त्याच्यावर ते प्रत्युत्तर करत आहेत त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून. आणि असे जे पत्रकार आज महाराष्ट्रामध्ये निर्भय बनू म्हणून महाराष्ट्रात फिरत असतील आणि त्याच्यावर असे जर हे भाजप सरकारचे जे काही कार्यकर्ते आहेत, जे भाजप कार्यकर्ते आहेत, जर असा हल्ला करत असतील तर यापुढे हे खपून घेतलं जाणार नाही. त्याला त्यांच्याप्रमाणे प्रत्युत्तर केला जाईल आणि आज त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. बरं, अजून देखील सहकार्य आहेत. बरं, त्यांची आपण या प्रतिक्रिया ऐकणार. नाव सांगा तुमचं अगोदर. हां, मी मारुती शेरकर. ओके. संविधानाचा अभ्यासक म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की या देशातील प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानानं दिलेलं आहे. आणि एक नागरिक तो जर सजग असेल, सुजान असेल,
तर तो कोणत्याही प्रकारच्या हिंसेला बळी पडणार नाही. आणि कारण म्हणजे जसं काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर असं म्हटले की ज्यांनी माझ्यावर हल्ला केला मी त्यांना माफ केलेलं आहे. कारण जसं आहे की डॉक्टर आह साळुंके यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या खांद्यावर आपलंच डोकं आहे का, म्हणजे काय कसल्या प्रकारची एक म्हणजे अशी एक भावना असते की आपण मला कोणाला एक गोष्ट मुद्दाम विचारतो मी, जे खरं म्हणजे हा झालेला सगळा जो प्रकार आहे ना, ते निखिल वागळे यांनी जे ट्विट केलं त्याची रिॲक्शन होती, त्यांचं ट्विट काय होतं आणि त्याची रिॲक्शन होती का नाही तुमच्याकडे? डिटेल सगळे मला माझ्याकडे नाही आहेत, परंतु फक्त हिंसा ही त्याज्य आहे, ती कोणीही करू नये या मताचा. जेव्हा म्हणजे पुरस्कार देण्यात आला लालकृष्ण अडवाणी यांना आणि त्याच्याविषयी जे ट्विट केलं होतं, आता ते त्याच्यावर सगळ्यांनी टीका झाल्या, कारण ते इथे मुद्दाम बोलून दाखवणं म्हणजे चुकीचं वाटतं. म्हणजे त्या ट्विटवर जी निखिल वागळे यांनी म्हणजे ट्विट जे केलं होतं त्या बाबतीत जी म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना जे भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्या बाबतीत दोघांचे जे फोटो होते, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या फोटोबाबत जे ट्विट करण्यात आलं होतं त्या विरोधातच त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी देखील खरं म्हणजे लागलेलं आहे. म्हणजे ही सगळी गोष्ट जी लावलेली अॅट्रॉसिटी होती ते एक ब्राह्मण पदाधिकारी आहेत किंवा ब्राह्मण भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी ती अॅट्रॉसिटीचा कलम त्याच्यामध्ये पोलिसांनी तो खरं म्हणजे लावलेला आहे. आणि या सगळ्यामुळेच कुठेतरी हा सगळा गोंधळ झालेला आहे असं म्हणूया. तर बरं, आपलं नाव काय बोला? प्रवीण जठार माझं नाव. बघा, सचिन तेंडुलकरला ज्यावेळेस पद्मश्री मिळाला, भारतरत्न मिळाला, त्यावेळेस सुद्धा टीका झाली होती. त्यावेळेस त्याच्या अनुयायांनी कुठे हल्ला केला नव्हता कुणावर. आम्हाला अधिकार आहे की कुणाला काय पुरस्कार मिळतो त्याचा आम्हाला विरोध करायचा अधिकार आम्हाला आहे ना. विरोध करताना जे शब्द वापरले होते, हां, शब्द वापर त्यासाठी कोर्ट आहे, पोलीस आहेत, न्यायालयीन व्यवस्था आहे, तिकडे जायला पाहिजे. हल्ला करणं निखिल वागळेंवर हा सातवा हल्ला आहे आणि तोही मागून केलेला आहे. 7 हल्ले मागून झालेले आहेत. तर हे कुणाचे विचार आहेत, ह्याच्या मागे काय विचारधारा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण पत्रकार म्हणून. आणि पत्रकार म्हणून आपण सगळ्या पत्रकारांना मी निवेदन करतो या गोष्टीचा त्यांनी निषेध केला पाहिजे. अजून डिटेल कोणाला हा सगळ्या प्रकरण बोलता येईल? म्हणजे ट्विट केलेला बोलू नका, कारण त्याच्यावरच वाद झाला होता. नाव काय तुमचं? माझं नाव सुभाष बसवेकर आहे. ओके. निखिल वागळे सरांनी जे ट्विट केलं आणि त्याच्यामुळं जर कुणाच्या मनात संताप आला असेल तर त्यांनी त्यांच्या निखिल वागळेच्या विरोधात 10 ट्विट करावेत. हा लोकशाहीतला मार्ग आहे. परंतु निखिल वागळे यांनी ट्विट केलं आणि ते आम्हाला आवडलं नाही म्हणून आम्ही निखिल वागळे सरांची गाडी फोडू हे लोकशाहीमध्ये बसत नाही. हां, आणि याच्या पाठीमागं जी भाजपाची आणि त्यांच्या तथाकथित पाठीराख्यांची जी फॅशिस्ट वृत्ती आहे ती फॅशिस्ट वृत्ती या निमित्तानं समोर आलेली आहे. आम्हाला विचाराचा प्रतिवाद विचारांना करता येत नाही म्हणून आम्ही हिंसक होणार आणि लोकांच्या डोक्यामध्ये हॉकी स्टिक घालणार. ही परंपरा या देशातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील आणि फुले आंबेडकर शाहू महाराजाच्या पुरोगामी भूमीतील कोणताही सुज्ञ नागरिक सहन करणार नाही. यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्ही विचाराचा मुकाबला आम्ही विचारानं करू. याचं उत्तर देताना आम्ही प्रतिवाद करताना आम्ही आमची वैचारिक बैठक सोडणार नाही हे आम्ही सांगू आणि या सरकारचा या निमित्तानं आम्ही जाहीर निषेध करू. म्हणजे या जर निखिल वागळे यांचं ट्विट जर चुकीचं होतं त्याला ट्विटनंच उत्तर द्यायला पाहिजे होतं असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. तर आपलं नाव काय? माझं नाव विजय खरात. ॲक्च्युली फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्रामध्ये जो 9 तारखेला जो पुरोगामी विचाराच्या समर्थकावर जो हल्ला झाला, निखिल वागळे साहेब असो, हासिम सरोदे असो, विशंबर चौधरी असो, तर हा खरोखर ह्या घटनेचा तीव्र निषेध केला पाहिजे. आज ह्या महाराष्ट्रामध्ये पुंड झुंडशाही जी भाजपनं जो नाझीवाद झाला म्हणून आपण हिटलरशाही जो म्हणू अशा प्रकारे हा महाराष्ट्र जात आहे. या घटनेचा जास्तीत जास्त तीव्र निषेध झाला पाहिजे आणि आम्ही लोकशाही समर्थक आहोत. लोकशाहीच्या मार्गाने या पुंड झुंडशाहीचा निषेध करत आहोत आणि सर्व जनतेला आवाहन करत आहे की आपल्याला जर लोकशाही वाचवायचं असेल, ह्या देशाचं संविधान वाचवायचं असेल तर ह्या पुंड गुंडशाहीचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे. सदानंद शिर्के, खांदा कॉलनी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख. काल जो भ्याड हल्ला झाला पुण्यात वागळे साहेबांवर, तो खरोखर अगदी खराब परिस्थितीचं वातावरण होतं आणि त्यामुळं BJP सरकारचा निषेध करतो आणि जो हल्ला केला अशा हल्लेखोरांना सजाही व्हायलाच पाहिजे असं वक्तव्य करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पाटील सह सागर राजे, प्रभात न्यूज करता, खांदा कोल्ही. धन्यवाद.
बचाओ बचाओ संविधान बचाओ 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 संविधान बचाओ जय भारत जय संविधान जय भारत भाजप सरकारचा भाजप सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो